मावा रे समजतात पोचऱ्या गावचो अधिकारी गादयेचो मालक रवण आज समजता शिंदे परगावसून तुझ्या पायाकडे लेकरा आज इल्ली असे आणि लेकराने आज जी काय आपली मनकामना असत ती तुझ्या कानावर घातलेली असत ती अशी की जी काय लेकरा कामकाज करत त्या त्यांच्या मनासारख्या तुझा तू घडवून देव त्यांची जी काय मनकामना असत त्या पद्धतीने त्याची तुझी तू परिपूर्ण करून देऊची. या शिंद्या गाव जो कोण ज्या गावात लेकरा पाणी खातं आज त्यांच्या गावच्या घराकवाले सामील करून आज त्यांचा घरचो आकार कोण मूळ पुरुष असा आज त्या घराकवाले सामील करून आज तू पोचऱ्या गावचो अधिकारी का गेलचो मालक रवण ना आज तू रखवाले एक सामील नाव आज तुझो पूर्वल आज त्याची रखवाली करी करण आज तुझी तू घटराखवाली धरून ह्या शिंद्यांच्या ज्या काय मनात असा त्या पद्धतीने तू कोच्या देवान त्यांची इच्छा परिपूर्ण करून देव. काही जरी करतो तू अपराध झालो असा तरी तुझं तू माफ करून तुझा तू नाव कमवून दे लेकरा जातीत थै फुलात घालून संपाळ. सह्याद्री देवराई फाउंडेशन महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी काम करतो. तर प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्यातले सीड्स बिया कशा गोळा होतील आणि त्या एकत्र येऊन जास्तीत जास्त रोपं कशी तयार होतील आणि दुर्मिळ होत जाणाऱ्या प्रजाती परत लाभणी परत कशा येतील आणि आपण परत समृद्ध कसं होऊ याच्या दृष्टीनं बिया गोळा करतो आणि जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे देवराई वाढाव्यात त्यासाठी प्रयत्न करतोय. एक लक्षात आलं की आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट या प्रजाती जास्त कधी गोळा करत नाही हे कागदोपत्री जास्त काम करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला 10 ते 15 प्रजाती मिळतात. आपली 100-200 करून प्रजाती करायची असतील तर आपणच काम करायला पाहिजे. तर तुम्ही जास्तीत जास्त सीड निर्माण गोळा करा आणि आपण देऊया. इकडे विकास नर्सरी आणि यांची सीमा नर्सरी या 2 नर्सरी जे लोक आहेत ते आपल्याला भेटले आणि लाखो किती द्याल तेवढी ते रोपं करून द्यायला तयार आहे. आपल्याला घरपोच द्यायला तयार आहेत आपल्याला मोठी करून द्यायला तयार आहे. तर असंही ते त्यांचं आहे. तर एक नवीन सरकारच उभं राहते अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. तर त्यासाठी जास्तीत जास्त आता कोकणात आले शूटिंगला म्हणून कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यातले म्हणजे आता हा महिना पूर्ण आहे याच्यात तुम्हाला नंबर घेऊन ठेवा. प्रसाद आहे मेघाला आहे इथल्या संस्थांनी जी लोक आहेत दर्शन सगळ्यांनी मिळून तुम्ही ठरवा की ह्या एकत्र बिया गोळा केल्या तर इथे येईल ह्यांचा टेम्पो घेऊन जाईल आणि ते सगळं होईल. म्हणजे बिया अशाच पडणार आहेत ना त्या अशाच वायाला जाणार आहेत ना. तर त्याच्यावरती नेमकी प्रक्रिया करून त्यांचं बाळणपण नीट होईल त्यांची मुलं जपून असं ते त्यांच्याकडे प्रसूतिगृह आहे. झाडांची प्रसूतिगृह अशी म्हणायला हरकत नाही. हे नवीन शब्द आहे ना झाडांचं प्रसूतिगृह. तर यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे जशी जास्त बाळ निर्माण करून महाराष्ट्रात पण जास्त म्हणजे कसं माणसालाही वाढायला लागली पण झाडं कमी व्हायला. तर आपल्याला झाडं वाढली पाहिजे तर माणसं कमी झाली ती माणसं कमी नको करूया त्यांची तीच झाली तर वाढली पण झाडं वाढूया नाही का. तर माणसं झाडाला मारतात आणि झाडं माणसाला मारत नाही त्यामुळे प्रमाण बॅलन्सच होत नाही. त्या वेगात माणसं झाडं मारतायत तेवढी झाडं माणसाला मारत नाही त्या वेगात. झाडांचं प्रमाण बॅलन्स करायचं असेल आपल्यावर तर आपल्याला झाडं वाढवली ठीक आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी सीड कलेक्शन लागते.